माध्यमाला पहिल्यांदा वंदन करतो. तर म्हणजे मला असं वाटलं होतं की मगाशी बोलत असताना की ज्या पद्धतीनं भाषणं सुरू होती अत्यंत योग्य सरांनी आपले वाकडे सर बोलत होते. खूप चांगल्या पद्धतीनं ते इथं व्यक्त होत होते. थांबवायची इच्छा नव्हती, पण त्यावेळी एकंदरीत आज सगळ्याच जवळपास 750 लोक थांबलेले आहेत आणि त्यामुळं दुर्घटनासाठी मुंडी फोडली आणि म्हणते किंवा थोडी थोडक्यात करा भाषण. काय होतं की शेवटी भाषण करायला म्हणजे 2-3 गोष्टी अडचणीच्या असतात. एक तर लोक थकलेली असतात, उतारलेले जातात नवलं जेवण असल्यामुळे. त्याच्यानंतर विषय असा असतो की काय बोलायचा हा मुद्दा असतो, कारण बरेचसे लोक बोलले त्यामुळे काय बोलत हा उरत नाही काही. सगळेच मुद्दे जवळपास कव्हर झाले असतात आणि अध्यक्षाची अडचण असते की सगळ्यांना खुश ठेवावं लागतं. त्यामुळे सगळ्यांचा सत्कारी घेणंही आवश्यक. त्यामुळे त्यांनी फार व्यवस्थितपणे सगळे याचं एक म्हणतात की समीकरण धरून आणलेलं आहे. मुद्दा असा आहे की मी 3-4 भागामध्ये मी माझे विचार व्यक्त करणार आहे. एक म्हणजे आपण इथून मॅक्सिमम जे दिसत आहे ते 20 कर्मचारी, बाकीच्या डिपार्टमेंटचे दिसत आहेत पण जास्त 20 कर्मचारी असल्यामुळे किंवा अधिकारी असल्यामुळे त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. त्यानंतर संघटन का आवश्यक आहे याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. त्याच्यानंतर माता अहिल्यादेवीवर थोडंसं बोलणार आहे आणि नंतर मी माझ्या स्वतःबद्दल बोलणार आहे. आपल्याला माहित आहे की वीज निर्माण झाली भारतामध्ये याला जवळपास 125 वर्ष झाली. पहिलं जनरेशन सगळे वीज निर्मिती केंद्रात काम करणारे लोक आहेत मॅक्झिमम. आपल्याला दार्जिलिंग माहित असेल तर दार्जिलिंगला जवळपास 1897ला 130 किलोवॅटचं हायड्रो इलेक्ट्रिक स्टेशन उभा केलं आणि फक्त 130 किलोवॅटचं त्यावेळेस जनरेशन झालं. खरं म्हणजे तुम्हाला असं वाटतं ही 125 वर्षाची ही इंडस्ट्री आहे की भारतामध्ये जे वीज निर्मिती करण्याचे केंद्र आहे, तर त्याच्या अगोदर किती लोकांना माहिती असेल जगामध्ये काय असेल. पण नुसतं भारतातलाच विचार केला तर संत ज्ञानेश्वरांनी जवळपास 700-750 वर्ष झाले त्यांना. तर त्यांना त्यावेळेस विजेची कल्पना कशी सुचली तर त्याचं एका ओवीत एक तुम्हाला त्यांनी जे वर्णन केले सांगतो. मग तया उदकाचे आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे तिये विजू माझी असे सलील काही. म्हणजे त्यांनी हायड्रो इलेक्ट्रिक स्टेशन मध्ये ज्यावेळेस फोर्सनं पाणी जातं, जनरेटर आदळतं, त्यावेळेस प्रकाश निर्माण होतो हे त्यावेळेस त्यांनी विचार केला असं. आणि बरेचसे ज्ञानेश्वरीमध्ये असे तुम्हाला बरेच उदाहरणं आढळतील की जे विज्ञान सांगतात. तसं तुम्हाला सांगतो आता ॲटॉमिक एनर्जी आपण मोठ्या प्रमाणात वापरतोय. ॲटॉमिक एनर्जी पहिल्यांदा ॲटमचा शोध कधी लागला मग अशी मुलीला विचारतो, मला आठवत नव्हतं. तिने सांगितलं की 1808ला ॲटमचा शोध लागला. परंतु तुकाराम महाराज त्याच्यावरच जन्मले. तर त्यांनी त्यावेळेस अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा त्यांनी स्वतःचं वर्णन केलं की सूक्ष्म मी सूक्ष्मातला सूक्ष्म आहे. तो ॲटम जो आहे तो इनडिव्हिजिबल आहे, तर त्याच्यापेक्षा मी लहान आहे आणि आकाश एवढा मोठा आहे अशा पद्धतीने तुकाराम म्हणतो. म्हणजे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी तुम्हाला धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान याचं सांगड घालण्याचा प्रयत्न, कारण हे सगळे माता अहिल्यादेवीमध्ये होते. त्यांनी जे राजकारण केलं त्याच्यात होते ते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण आता हे सगळे जमलेले आहात इथं. मला धनगर कुणीच वाटत नाही. तुम्ही मला असं का म्हणतो त्याचं कारण आहे, धनगर म्हणलं की राखट मिशा, फेटा, काठी हे सगळ्या गोष्टी आहेत. धनगरची बाई म्हणलं की त्याला पदर असेल, कुठं दिसत नाही. ही आहे प्रगतीचं लक्षण, चांगली गोष्टी. त्याच्यासाठी मग सांगितलं की आपल्याला ज्या सवलती मिळाल्या त्यावेळेस सवलती NTCच्या मिळाल्या आणि त्यातून जो सुधार होत आहे त्याचं हे थोडंसं चित्र समोर दिसत आहे. यामध्ये प्रत्येक माणसाला आता डोईबोडे साहेब सांगत होते की किंवा आपण सांगत होत्या की स्पर्धात्मक परीक्षा मध्ये भाग घेतला पाहिजे. त्यांनी जे उपळाई जे गाव सांगितलं, उपळाईला मी बऱ्याच वेळा जाऊन तिथे सगळे मंडळी जे आहेत माझे मित्र आहेत आणि खरोखर तिथं जे वातावरण आहे ते खूप चांगलं आहे आणि अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळख तरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने मला स्पेशली मुलांना मी सांगेन की काय होतं की ते केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये हे असतं बघा की बॅलन्सिस आणि बॉन्ड आणि इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन हे असतात. यामध्ये कुठलंही जे मॉलिक्यूल तयार करते NaC वीट जरी तयार करते तर सोडियम लागतं आणि क्लोरीन लागतं. त्याच्यामध्ये ऑर्बिट्स असतात. पहिलं ऑर्बिट जे आहे ते न्यूक्लियस होती, 2 त्याला बॅलन्स काय बॅलन्स म्हणतात ऑर्बिट तर ते असतं. त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 असतात, तिसऱ्या याच्यामध्ये 18 असतात. हे जे ते वाढत जातं आणि ते एकत्र बनून
तुमचे हे संयुग बनतं NACL असतं. यामध्ये मला असं म्हणायचं की प्रथम आपण स्वतः असतो, त्यानंतर आपल्या भोवती आपण कुटुंब निर्माण होतं, त्यानंतर आपलं गाव असतं, नातेवाईक असतात आणि समाज होतो, आपलं जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल आणि पुन्हा नंतर जे आहे ते आपण युनिव्हर्सल होतो. त्यावेळेस विश्वात्मक आपला दृष्टिकोन होतो. त्यामुळे स्वतःला एक्सपांड करण्याची गरज आहे. तुम्ही एक्सपांड शिक्षणानं करा, ज्ञानानं करा, वाचनानं करा, कुठल्याही चांगली शेती केली तर तो एक्सपांड होतो, तो मोठा होत जातो माणूस. तर यामुळे स्पर्धेसाठी आपण तयार व्हायलाच पाहिजे. आणि त्यामध्ये वीज क्षेत्रातली स्पर्धा ती थोडक्यात तुम्हाला त्याचा इतिहास सांगतो की गेल्या 100 वर्षांमध्ये विजेमध्ये वेगवेगळे बदल होते. 1910चा ऍक्ट होता, त्यामध्ये लायसन्सेस दिल्या जात होत्या. परत 100 वर्षांनी आपण तिथं जातोय. आता पुन्हा एकदा वीज क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लायसन्स येतील. इथं आता जसं आपलं मोबाईलचे टॉवर आहे, त्यामध्ये जिओचं कार्ड आहे, व्होडाफोनचं कार्ड आहे, एअरटेलचं कार्ड आहे, BSNL, ज्यामध्ये अशी स्पर्धा आहे तशी वीज वितरण कंपन्यांमध्ये स्पर्धा होईल. जनरेशनमध्ये आता प्रायव्हेट अडाणीसारखे किंवा आता इथं जवळ सिन्नरचा प्रोजेक्ट, रतन इंडियाचा आहे, असे मोठमोठे प्रोजेक्ट येतात. त्यामुळे आपली क्षमता आता कमी होत चाललेली आहे. त्यामुळं खाजगीकरणाचा धोका वीज निर्मिती क्षेत्राला आहे. ट्रान्समिशनमध्ये ढोरे साहेब आहेत, त्यांना माहिती आहे की आता TBCB नावाचा एक प्रकार आला आहे, टॅरिफ बेस्ड कॉम्पिटेटिव्ह बिडिंग, म्हणजे इथे खाजगी लायसन्सेस आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा आहे. तुमच्या सरकारी नोकऱ्या वाचतात का नाही हे आता तुम्हाला विचार करावा पाहिजे. आणि वीज वितरणमध्ये आपल्याला माहिती आहे की आता फ्रँचायझी येतात आणि तिथंही आता नवीन जो ऍक्ट आता मला वाटतं हिवाळी अधिवेशन ठेवणार, पावसाळ्या अधिवेशन ठेवणार, तर तो मला वाटतं लांबतोय. तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत छोटे छोटे लायसन्स होतात की ज्या 100 वर्षापूर्वी होतात. म्हणजे नाशिक शहरामध्ये 3-4 लोक येऊ शकतात की जे वेगवेगळ्या पद्धतीनं वीज विकू शकतील. तर याला आपल्याला संपूर्ण तयार झालं पाहिजे. कारण वीज कुणालाच म्हणजे मालक मानत नाही, शत्रू मानत नाही. मित्रांमध्ये विजेचे अंगी नाही तुझा भाव, धनी चोर असावं सारखेचे. मालक असला आणि तो आता आमचा कर्मचारी मालक समजायला, त्यांनी जर कुठंतरी चूक केली त्यालाही दणका देते. समजा चोर आहे बुक करत असताना त्यालाही संपवते. त्यामुळे इथं चोर असेल, साव असेल किंवा मालक असेल, त्या सगळ्यांसाठी सद्भाव आहे. त्यामुळं आपण आता जी विजेचं तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या घरापर्यंत 1 युनिट येण्यासाठी 7 रुपये 31 पैसे हा त्याचा खर्च येतो. परंतु आपल्याला जे ॲव्हरेज करून 6 रुपयाने दिली जाते, शेतकऱ्यांना पण 2 रुपये मिळतो. हा इकॉनॉमिक समजण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक विजेचा युनिट वाचवणं आवश्यक आहे. आणि वीज बिल भरणं जे आहे ते आपण ज्यावेळेस आपण समाजात वावरत असतो की आता आमचे PRO आहेत खाडे साहेब, 65,000 कोटी थकबाकी असू शकते. आपली नुसत्या भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी आहे वीज वितरण कंपनी. हा मोठा भाग आहे. त्यामुळे इथं जे आहे ते आपण असं म्हटलं पाहिजे की आता ही वीज वाचवली पाहिजे. आणि वीज न देखे अंधारा आता ह्याची जतन करा, असं तुकाराम महाराजांचा दीपन देखे अंधारा आता ह्याची जतन, म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. हा झाला विजेच्या संदर्भात. नंतर आता मुद्दा येतो संघटन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की शिका, संघटित वा संघर्ष. सगळ्याला माहिती शिक्षण दिसतंय आता थोडंफार शिकायला. मला वाटतं ह्या धनगर समाजामध्ये ऍटलिस्ट पहिली किंवा दुसरीच पिढी असेल. म्हणजे माझी तर पहिलीच पिढी शिक्षण आणि जवळपास सगळ्यांच्याच असं दुसरी मॅक्झिमम असेल. तर फारच जर सण त्यावेळेस नोकरीला असेल तर तिसरी पिढी शिकायचं. त्याच्यापर्यंत धनगर समाजात शिक्षण हा विषय नव्हता. बाबासाहेबांनी त्यांच्या पहिल्याच पिढीत त्यांचे वडील सुभेदार होते, त्यांचं मला वाटतं दुसरी पिढी असेल. पण त्यांना ते समजलं की त्यांना लक्षात आलं की स्वातंत्र्यापेक्षा माझा समाज सुधारणं आवश्यक आहे. आणि त्यांनी ही सूत्रे दिली अत्यंत महत्वाची. शिका, संघटित वा संघर्ष करा. आपण कुठं आहोत हे बघा, आपण शिकलेलो आहोत. संघटन करण्याचं आपले अतुलजी सारखे, संजय साहेबांसारखे काम करतात की ज्याच्यामुळे हे तुमच्या समोर हे सगळे लोक हॉल गच्च भरला बाहेर लोक आहेत, तर ते संघटन करण्याचं काम करतात आणि संघर्ष करा. ते मगाशी त्यांनी सांगितलं की आरक्षण जर थांबवायचं असेल, आरक्षण जर थांबवायचं नसेल तर आपल्याला हे एनटीचं आरक्षण सुद्धा वाचवणं मुश्किल आहे. काय होतं की हा एक रेटा असतो, जनमताचा रेटा असतो आणि ते चालवणारे ठराविक लोक असतात. तर त्या ठराविक लोकांच्या डोक्यात जे आहे त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तुम्हाला थोडंसं संघटनेच्या बाबतीत सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांच्याकडे खूप सैन्य कमी होतं आणि त्यांनी गनिमी गाव वापरून त्या शत्रूवर विजय मिळवला. शाहू महाराजांच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी आरक्षण 1904 ला आरक्षण दिलं होतं, परवा ते बंद करण्याचा प्रयत्न केला.
हे काहीतरी त्यांच्या समोर ध्येय होतं, त्यामुळे ते संघटन करू शकले आणि ते त्यांचा ठसा उमटवू शकले. आपण जर समजा पक्षीय राजकारणाचा विचार करतो, काँग्रेस बघा 1885 ला त्याची स्थापना झाली. त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवणं हा त्यांच्या समोरचा उद्देश होता. चिलेच्यावर हे नारा दिला त्यांनी. महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, त्यावेळेस जे नेते असतील. त्यानंतर जर म्हटलं तर आपण थोडंसं आणखी एकदम जवळ येतो. शिवसेना 1966 माझा जन्म झाला तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरे बजाव पुंगी हटाव तुम्ही हा नारा दिला, मराठी माणसाला जागृत करण्याचं काम केलं. त्यानंतर जर पुढे गेला तर बीजेपी 1980 ला स्थापन झाली. त्यांनी हिंदू वोट किंवा राम मंदिर हा नारा दिला, एक वेगळं जनमानस तयार केलं. त्यानंतर बीएसपी कांशीरामनी साधारणतः 1984 ला स्थापन केली बीएसपी. एक चर्मकार समाजची महिला मुख्यमंत्री बनवली. त्यांनी काय म्हटलं की जिसकी जितकी संख्या वाढी उसकी उतनी भागीदारी. हे जे आपलं चाललंय ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा, त्याच्यामध्ये हा मुद्दा फारच आहे. इथं ओबीसी समाज किती टक्के आहे? जवळपास 85%. आरक्षण किती आहे? 27%. हा विचार तुम्हाला कुठेतरी त्यांनी पेरला आणि तिथे उत्तर प्रदेशाच्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये एक महिलाला मुख्यमंत्री म्हणते सशक्तपणा केला. त्यानंतर असं मनुष्य राज ठाकरे साहेबांचे तिला जवळपास आता 10-12 वर्ष झाली, पण त्यांनी एक मराठी माणसाचे कार्ड फेकलं ते त्यांच्या पद्धतीने वाढत गेले. आणि सगळ्यात रिसेंट जर म्हणलं तर 2012 ला दिल्लीमध्ये 3 वेळा सरकार आणलं, आता पंजाबमध्ये सरकार आणलं. तर काय होतं त्यांच्या पुढे? एक ध्येय होतं, त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठी त्यांनी नारा दिला. आपलं काय नारा दिला की भ्रष्टाचार मुक्त भारत. आरटीआय मधून आपले अण्णा साहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली ते सगळं काम केलं. त्याच्यातून एक चांगलं उंच नेतृत्व उभा झालं. ह्या पद्धतीनं संघटन आणि त्याच्यासमोर ध्येय असलं पाहिजे. आता धनगर समाज संघटन कसं होईल बाबा? आपली अवस्था असलेली की रामदास आठवले जसे आरटीआयचे वेगवेगळे गट होते, त्या पद्धतीचे छोटे छोटे गट आहेत. इतकी मोठी आपली समाजशक्ती असताना आपल्याला प्रत्येक वेळेस असेल कुठचा तुकडा फेकला आपण खुश झालो आणि त्याच पद्धतीने चालणार आहोत. काय होतं, आपल्याला काही लोक म्हणतात आरक्षण मिळायला पाहिजे, मग म्हणतात ते आपण हायकोर्टात गेलं पाहिजे. काही लोक म्हणतात नाही आपल्याला वेगवेगळे मार्ग इकडचे मोर्चे काढले. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आपण थोडा आरक्षणाचा जर इतिहास पाहिला, मोठी आरक्षणाचे आंदोलन, गुर्जर समाजाचं आंदोलन राजस्थानमध्ये महिना दीड महिना सगळ्या रेल्वे थांबवल्या. कितीतरी लोक त्या स्टेशनवर आपल्या पट्ट्यावर बसले, काही उपयोग नाही. नागपूरचं उदाहरण घ्या, गोंडगोवारे समाज. तिथं आमदार लोक चिरडली, 80-90 लोक मेली. आंदोलन, त्यांना आरक्षण मिळालं नाही, एसटीचं आरक्षण मिळालं. धनगर समाजाच्या 1-2 मोर्चे काढले, पंढरपूर ते बारामती हा मोर्चा काढला किंवा दिंडी काढली आणि इथंच थांबले. विधानसभेमध्ये बोललो होतो एवढे आरक्षण मिळत नाही. काही लोक जे ते हायकोर्टात म्हणतात आपलं आरक्षण मिळतं. कोर्टामध्ये न्याय मिळत नसतो, जो मिळतो त्याला न्याय म्हणतात. तर तसे सहजासहजी सोपं नाही कोर्टामधून आरक्षण म्हणतात. मी तुम्हाला नावमेद करत नाही. बेसिकली ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की आपण कुठं आहोत. मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही किंवा मी अपेक्षा मला आमदार झालं म्हणजे तुम्हाला गोड बोलून तुम्हाला काहीतरी मन रिझवण्याचं काम करणार नाही. तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही कुठं आहात, तुम्हाला खरोखर मिळणार आहे की नाही. तर या पद्धतीनं आपल्याला त्याचं रिअलायझेशन झालं पाहिजे आणि त्यासाठी आपले आदर्श कोण असले पाहिजे. आता आपण म्हणाल की आदर्श आपले आदर्श कोण पाहिजे, तर आपण म्हणतो आपले अहिल्यादेवी आदर्श पाहिजे. आदर्श पाहिजे काय? शिवाजी महाराज आदर्श पाहिजे नाही, ते दैवत येतात. हे आदर्श नाही होऊ शकत, ते दैवत येतात. आदर्श पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदर्श पाहिजे महात्मा फुले, आदर्श पाहिजे शाहू महाराज. त्यांनी केलेलं आहे. तुम्ही ह्या ज्या प्रतिमा आहेत ह्या जे व्यक्तींनी काम केलेलं आहे, समाज सुधारण्याचं जे काम केलेलं आहे, ते लोक तुमचे आदर्श आहेत. काय होतं की आपण एक जयंती पुण्यतिथी साजरी करतो, एकत्र जमतो आणि तो विसरून जातो. तुम्हाला जर खरोखर जर तुम्हाला काही आतून पेटवून उठणं म्हणतात तसं जर करायचं तर तुम्हाला आदर्श बदलले पाहिजे. तुमचे आदर्श जे ती आयडॉल जे आहेत ना, मी काल ते सकाळ वर्तमानपत्र होतं त्यांचे आयडॉल ऑफ महाराष्ट्र म्हणून गेले. तर त्यांनी काही जे स्थानिक कर्मचारी 3 जिल्ह्यातले जे कर्मचारी अधिकारी, शेतीत काम करणारे, सामाजिक कंपन्या असं लोकांनी, तर ते आयडॉल ऑफ त्या समाजामध्ये, कारण प्रत्येक व्यक्ती कोणतरी काम करतात. हे व्यक्ती सोंजे काम करतात. त्यांनी एक धनगर समाज मंडळ स्थापन म्हणजे एक संस्था झाली, सोंजे एक संस्था झाली. तर अशा पद्धतीनं प्रत्येक जण एक काहीतरी संस्था झाल्या पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला मगाशी बोलताना असं झालं होतं की आपण
कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार झालं पाहिजे. अगदी बरोबर आहे. याच्यासाठी काय होतं की तुम्हाला सर्वांगीण वाचन होतं त्यामध्ये, कारण तुम्हाला तिथं स्पर्धा असते, हजारो लाखो मुलांच्या स्पर्धा असते. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा तर वाचन करायला पाहिजे. मुलांना तुम्ही लहानपणापासून वाचण्याची सवय लावली, वर्तमानपत्र दररोज वाचलंच पाहिजे. आणि या पद्धतीनं हळूहळू तयार वर्तमानपत्र वाचून म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला थोड्या समजतात. तर या आदर्शामध्ये तुम्हाला मी सांगितलं आदर्श, त्यामध्ये त्यांनी जे सांगितलेले विचार आहेत, त्यात समाज सुधारणा असेल तर समाजाला पुढे घेऊन जाण्याचे विचार आहेत, त्यांचे आदर्श ठेवत असं मला वाटतं. हे जे आपले जे आहे हे दैवत आहे. अहिल्यादेवीच्या बाबतीत मी आता येतोय. अहिल्यादेवी हे मी मगाशी म्हटलं तर धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म हे सगळ्यांचे रसायन होतं. काय केलं आपण, काय होतं फक्त पिंड, त्यांनी वेगवेगळे देवळं बांधली, जीर्णोद्धार केला आणि एवढ्यावरच आपण प्रशासन. त्यांनी किती प्रचंड काम केले हे आपल्याला माहिती नसतं. त्यांचं प्रशासन कसं होतं, त्यांची न्यायव्यवस्था कशी होती, त्यांनी आयुष्यामध्ये मगाशी आईने त्यावेळेस बघा आपल्यात नाती किती असतात. मी जन्मलो, मला आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, बाकीचे असते. मुलीचं लग्न झालं, तिला सासू येते, सासरे येते. त्यावेळेस एका राजा किंवा त्यावेळेस तत्कालीन पुरुष मंडळ, त्यावेळेस बहुपत्नी पद्धती होती. तर त्यावेळेस 10-10, 11-11 राण्या असायच्या. मग त्यामुळे त्यावेळेसच्या त्या सवती असतील. म्हणजे अहिल्यादेवीच्या जीवनामध्ये त्यांचा आई वडील गेले, भाऊ गेले, नंतर सासू गेली, सासरा गेला, मुलगा वारला, नवरा वारला, मुलगी वारली, त्यांचे नातू, हे सगळे जवळपास त्यांचे जे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे नाते असतात, जेवढी नाते असतात तरी जवळपास 27 ते 28 नातेवाईक, नाते म्हणजे जवळचे नाते, जे रक्ताचे नाते, असे 27 ते 28. त्यांनी जे 28 वर्ष राज्य केलं, त्यांचे एकूण 70 वर्षाचं आयुष्यमान, पण त्याच्यामध्ये 28 वर्ष राज्य, त्या राज्य करत असलेल्या पिरियड मध्ये एवढी लोक त्यांच्या आयुष्यात समोर गेली. दुःख काय असावं, आपण म्हणतो की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जो पण जवसाचा एक छोटासा काम, तेवढं सुख सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये तिला झालं. की महान काय तर यामुळे महान की एवढ्या ह्याच्या सुद्धा त्यांचा कारभार कसा स्वच्छ कारभार होता. त्यांनी कधी समजा त्यांनी आज जे केलं असेल तर ते आपण काय करतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण सरकारी तिजोरीतनं बघतो. त्यांनी कुठलाही जो खर्च केला, त्यांची धार्मिक काम केली, आध्यात्मिक काम केली, ती सरकारी तिजोरीतून केली नाही. ती स्वतः त्यांनी त्यांची जी खाजगी जहागिरी होती त्याच्यातून ती कामं केली. त्या काळामध्ये जशी प्रशासन व्यवस्था साहेब माहिती की प्रशासन व्यवस्था, इंग्रजी प्रशासन व्यवस्था, तशा पद्धतीची प्रशासन त्यावेळेचे मंडलोई असतील किंवा त्या काळात त्यांची नावं होती. तिथले जे आता मी मध्य प्रदेशमध्ये होतो तर त्यावेळेस तिथली जे आताची आडनाव आहेत ना, ती त्या काळातली त्या कमांडदार असे काहीतरी नाव आहेत त्यांची. तर मंडलोई नावाचे पण ते त्यावेळेस तत्कालीन जे पाटील असतील, जे सरपंच असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, तर त्यांची तशी प्रशासन त्यांच्या काळात सुद्धा होती. दत्तक विधान त्यांनी केलं की जे विधवा बायका होत्या त्यांना दत्तक घेण्याची ते पूर्वी मुभा नव्हती किंवा दिली तर ती संपत्ती जी आहे ती त्या तत्कालीन राजाच्याकडे जमा करावी, तर ते बंद केलं त्यांनी. आणि दत्तक विधान अहिल्यादेवींनी सुरू करून ती जी संपत्ती ती त्या मुलालाच राहील अशा पद्धतीने कायदे केले. त्या काळामध्ये पर्यावरणाचा ह्रास होण्यासाठी ते रोड होते त्याच्यामध्ये झाडे लावली. अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. मी त्याच्यावर फार डिटेलने जातात, आम्ही वेळ संपत आला. मी माझ्या स्वतःच्या वेळ होती अहिल्यादेवी त्या बाबतीत मला असं वाटतं की प्रत्येक जणाच्या घरी अहिल्यादेवीचं चरित्र असेल. कुठलंही पुस्तक घ्या, आपण प्रत्येक बऱ्याच वेळा काय होतं अहिल्यादेवी आमच्या आपण नुसतं म्हणतो सणाच्या बाबतीत, हे काय म्हणजे फक्त अहिल्यादेवीच्या बाबतीत होतं, शाहूबागच्या बाबतीत असतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असतं की जे आपले दैवत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला पूर्ण माहिती नसते आणि दुर्दैवाने आपण त्याकडून फार बरोबरच बोलत असतो. शेवटच्या टप्प्यामध्ये मला इथे बोलवून त्याबद्दल संजय साहेब आपल्या टीमचं आणि धनगर समाज मंडळाचं मी आभार मानतो, मनापासून आभार मानतो. गडबडीमध्ये काय होतं बऱ्याच वेळा राहून जातात, सगळी मंडळी ते फार वेळापासून थांबलेले आहेत. मलाही माझ्या मागे त्यांनी धनगरवाडी सांगितलं, आमचं केळीवाडी हे गाव, तसंच 500 वस्तीचं गाव, 40 कुटुंब, गावात 4थी पर्यंत शाळा, नंतर 7वी पर्यंत दुसऱ्या गावात, नंतर 10वी पर्यंत दुसऱ्या गावात, त्यानंतर असं भटकत म्हणजे जे आपले भटके मुक्त आहेत मूळ ते आपल्या शिक्षणासाठी भटकावं लागतं. असे भटकत औरंगाबाद इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर तिथंच गरवारेमध्ये मला सांगत होते गरवारे कुठून करून गरवारेमध्ये लागलो. आम्हाला 2 वर्ष काम करतात MSCP मध्ये, तत्कालीन MSCP कोकणामध्ये जवळपास 12 वर्ष काम केलं. त्यानंतर मग भिवंडी,
आमचं हेड ऑफिस आहे आपलं प्रकाशगडला, आणि त्यानंतर काही दिवस भिवंडीला काम केल्यानंतर नागपूर पेठ वगैरे अशा पद्धतीने काम करत मध्य प्रदेश आणि त्रिपुरा इथे काम करण्याचा योग आला, आणि आज महायुद्धामध्ये डायरेक्टर या पदावर काम करतो. हा जो प्रवास झाला त्यामध्ये एकमेव मी असं असेल की कनिष्ठ अभियंता ते अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ही एकमेव असेल महाराष्ट्रामध्ये उदाहरण की जे ह्या सगळ्या पायऱ्या एक एक पायऱ्या अशा उड्या पण मारल्या एक एक पायऱ्या चालू एक अभियंता तो महाराष्ट्रातला बाहेरच्या राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये मला काम करायचं, आणि ते अहिल्यादेवीच्या कार्यक्षेत्रामध्ये मी पुण्यवान आहे की मला तिथं कार्य करण्याचं समाधान मिळालं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की याच्यामध्ये मलाही संघर्ष कमी करावा लागला नाही. आमचे मित्र आहेत नारायणसाहेब आडेसाहेब, त्यांना माहिती आहे की मला सगळ्यात जास्त फेल झालेला विद्यार्थी मी 17 वेळा इंटरव्ह्यू दिला, परंतु 17 वेळा मला अपयश आला, पण मी थांबलो नाही. 18 वेळेस हे करावंच लागलं. त्यामुळे थांबायचं नाही, फक्त चालत राहायचं. हे करत असताना नुसतं नोकरीमध्येच पदोन्नती किंवा मला डायरेक्ट मिळालं नाही, तर मला त्याच्यासाठी त्याचा दुसरा भाग होता की जी मगाशी मॅडमने सांगितलं की शिक्षण किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगत होतं. कारण म्हणजे बरीच अशी मुलं आहेत वाड्या वस्त्यावरची की ते शिक्षणच घेऊ शकत नाही. बऱ्याच वेळा मी कोकणात होतो त्यावेळेस ज्या इलेक्शन गेम करण्यासाठी मी वर जायचो त्या वाड्यामध्ये, तिथं मुलांना माणसाची भाषा जनावरची भाषा त्यांना चांगली अवगत असायची. हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला त्या जनावरच्या भाषेतून जनावरची भाषा शिकत माणसाची भाषा शिकली पाहिजे. तर या माणसाची भाषा शिकण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज आहे. मलाही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस म्हणायचे किंवा आमच्या वडिलांना काका म्हणायचे, आमच्या वडिलांची वेगळी कहाणी ते नंतर सांगेल. म्हणजे काका कशाला शिकवतो, बोलला आपल्या हाताखाली येईल ना म्हणे, तुमच्यावर कामाला येईल म्हणे. पण त्यांनी म्हटलं ठीक आहे, जोपर्यंत पास होतं तेवढं शिकवेल. आता मी पास होत गेलो आणि मी शिकत गेलो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर MBA केलं, ते गरवारमध्ये काम करत, शिफ्टमध्ये काम करत आणि MBA केलं. त्यानंतर लॉ केलं, जर्नलिझम केलं, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स केला. थांबलो नाही तिथं, तर एनर्जी ऑडिटर केलं, PhD केली, तिथेही थांबलो नाही. आता आणखी मी MA मराठी करून मराठी साहित्यात सुद्धा PhD. हे शिक्षणाचा जो आहे मला त्याचे शिकल्यामुळे MBAचं इन्क्रिमेंट मिळालं, PhDचे 4 इन्क्रिमेंट मिळाले, म्हणजे पगारामध्ये वाढ झाली आणि प्रमोशन पण झाले. म्हणजे त्यामुळे शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हातारा जाईपर्यंत शिकत राहतो. शिक्षण कधीच थांबवायचं काय, कारण शिक्षण आयुष्यभर मला सांगतो का, आता माझ्या बायकोने माझ्यावर MA केल्यानंतर त्यावेळेस आम्ही दोघं, आता बघा मला जर तुम्ही विद्यार्थी म्हणून वर्गात बसलो परीक्षा लिहिताना तर कसं वाटेल, पण मला त्याचा आनंद होतो विद्यार्थ्यांना, हे मला खूप प्रकाशनात जाणवतं. बरं मी एवढंच नाही थांबलो, लोक म्हणतात की तुम्हाला वेळ कसा मिळतो. मी लिखाण केलं 25 वर्षापर्यंत करतो, विविध वर्तमानपत्रात लिखाण केलं. माझे जवळपास 8 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये नावं सांगता अहिल्यादेवी होळकरांचं पहिलं 1995च्या वेळेस 200वी पुण्यतिथी होती, त्यावेळेस 1995ला अहिल्यादेवी होळकरांच्यावर मी त्यावेळेस खूप सुंदर पुस्तक काढलं होतं. त्यानंतर संतवाणी, महाराष्ट्रातले जे संत आहेत सगळे वारकरी संत, त्याच्यावरचं पुस्तक काढलं. त्यानंतर जगी आईसा बापा, माझे वडील अशिक्षित, त्यांनी त्यांना अक्षर शत्रू असताना त्यांच्या गुरुकडून विद्या कशी आत्मसात, तर ते श्लोक म्हणायचे दिवसा गुरु, म्हणजे ते वडील हमाली करायचे एडसीच्या ह्याच्यावर रेल्वे प्लॅटफॉर्म, आणि संध्याकाळी काय करायचं की त्या गुरुंच्याकडे ते आंधळे होते गुरु. दिवसभर त्यांनी काय करायचं, सकाळी एक श्लोक म्हणून घ्यायचा कुठला तरी, समजा ह्याचा भगवद्गीतेचा समजा, ते तर मुक्त वासोर लोक विशाल क्षीणे पुण्य मृत्यू लोकमिषंती एवं त्रयींद्र मनोप्रपन्ना गदागदन कामाला बनते. आता हे काय करायला सांगा, कुणा जर असं मागे म्हणाल तर म्हणणं शक्य नाही. ते काय करायचे, 2-4 वेळा ते म्हणून घ्यायचे, दिवसभर भोकायचे आणि पुन्हा रात्रीचा दान म्हणून दाखवायचे. अशा पद्धतीने पूर्ण भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम हे पूर्ण पाठांतर केलं होतं. असे वडील लाभल्यामुळे मी इथं तुमच्यासमोर आहे. त्यांच्याकडून विसरलेलं जगी आईसा बाप व्हावा, ते खूप पुस्तक लोकांना आवडतं. त्याचं नाणी आयुष्यभर प्रचंड कष्ट केलं माझ्या मातेने, आणि तिच्यावर एक पुस्तक घेऊन थोडं तिच्या ऋणातून मुक्त होण्याचा तिला समोर जनतेसमोर जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शब्दशिल्प लिहिलं शिकली, तो वर्तमानपत्रात एक असं अंतरीचा ठाव म्हणून एक सदर केलं, तुकामणी नावाचं परत सदर केलं, आणि त्याचं शब्दशिल्प नावाचं पुस्तक
आणि PhD बेसिसवर पण मी 2 इंग्रजी पुस्तकं लिहिलेली आहेत. आताही माझं जे चाललं आहे की वीज आणि साहित्य वेळ घालून मराठी साहित्यातील विजेचे चित्रण या विषयावर माझा आता रिसर्च चालू आहे. माझा हा जो यज्ञ आहे जो शिकण्याचा तो मी कधीच संपवणार नाही. फक्त एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो की कुणाचा आदर्श समोर ठेवायचा त्याची गरज असेल तर, पण मी असं म्हणलं की बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवा, मला त्यात नको असेल. आणि आपल्या मुलांना सांगा की तुम्ही त्यांनाच आदर्श म्हणा. बाकीचे सगळे आदर्श जे आहेत ते वेगवेगळ्या कसोट्यावर तुम्हाला लक्षात आलं तर कुठंतरी कमी पडले असतील, पण एकमेव जे व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला लक्षात येते तिथं कुठेही काय त्यांना प्रत्येक गोष्टी तुम्हाला ज्या ती आयुष्यभर त्यांना त्यानंतर संघर्ष करावा लागतो. आणि संघर्ष जो करतो तो मला असं म्हटलं जातं की सोनं जेवढं तापवलं जातं, जेवढं जाळलं जातं तेवढं तो चकाकतं. तर असं आपली पुढली पिढी चकाकत राहू एवढी मी सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.